नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब पदासाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा MPSC मार्फत जवळपास 282 पदांसाठीची ही भरती असणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, त्याचबरोबर याचा सिलेबस काय असणार आहे आणि याची परीक्षा फी जी असणार आहे ती परीक्षा फी कशा पद्धतीने असेल याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, पहिले पद कोणतं आहे तर त्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीचं पद आहे आणि त्याच्या 3 जागा आहेत। त्या 3 जागा भरल्या जाणार आहेत। आपण मित्रांनो इथं पाहू शकतो की कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने इथं तुम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे राज्य कर निरीक्षक गट ब। त्याच्या 279 जागा ज्या आहेत त्या 279 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही या तक्त्यामध्ये पाहू शकता की कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कास्टला किती जागा उपलब्ध आहेत आणि आपण ज्या कास्ट कॅटेगरीमधून येतो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा इथं देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो बघा, दिनांक 1 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच्या दिवसापासून या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख बघा आपल्याला इथं 21 ऑगस्ट 2025 पर्यंत आपण काय करू शकतो, या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। मित्रांनो, आपल्याला इथं फी भरण्यासाठीच्या दोन्ही पद्धती देण्यात आलेल्या आहेत। ऑनलाइन पद्धतीने देखील आपण फी भरू शकतो आणि ऑफलाइन पद्धतीने चलनाद्वारे देखील फी भरू शकतो। या दोन्हीच्या तारखा देखील आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहेत। त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं इथं कास्ट कॅटेगरीनुसार आरक्षण कशा पद्धतीने आहे याची माहिती दिलेली आहे। मित्रांनो, ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला आपली जी काही MPSC ची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल आणि ती जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथं पाहू शकता। मित्रांनो बघा, इथं वेतन श्रेणी दिलेली आहे। वेतन श्रेणी कशा पद्धतीने दिलेली आहे तुम्ही पाहू शकता। सहाय्यक कक्ष अधिकारी S16 चा पे बँड आहे 44,900 ते 1,42,600 रुपये इतकी तुम्हाला तिथं सॅलरी असणार आहे आणि इथं पात्रता दिलेल्या आहेत। पात्रता बघा, भारतीय असलं पाहिजे आणि वयोमर्यादा ज्या आहे त्या वयोमर्यादा बघा किती आहेत की 18 ते 38 वर्ष इथं वयोमर्यादा आहेत। अमागासवर्गीयांसाठी 38 वर्गीय, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा इथं देण्यात आलेले आहे आणि ज्या काही शासनाच्या विहित अटी आहेत त्याप्रमाणे या सगळ्या वयोमर्यादा तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार तुम्हाला तिथं काय करण्यात आलेलं आहे, सूट देखील देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता बघा, तुमची कोणत्याही विद्यापीठातून डिग्री असणं आवश्यक आहे। जे विद्यार्थी पदवी परीक्षेच्या फायनल वर्षाला आहेत ते देखील विद्यार्थी काय करू शकतात, ही परीक्षा देऊ शकतात, परंतु त्यांना काय करायचं आहे, संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल लागायच्या अगोदर त्यांची जी काही परीक्षा आहे डिग्रीची ती परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे आणि इथं बघा, अर्हता पात्रता गणनेचा दिनांक जे आहे त्या दिनांक देखील आपल्याला देण्यात आलेला आहे। याची निवड प्रक्रिया जी असणार आहे ती निवड प्रक्रिया बघा कशा पद्धतीने आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही शासनानं अटी घालून दिलेल्या आहेत, नियम घालून दिलेले आहेत त्याच्यानुसार त्याची निवड प्रक्रिया असणार। इथं तुमची पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर मेन परीक्षा होणार आहे। पूर्व परीक्षेचं बघा तुम्हाला 100 मार्काची पूर्व परीक्षा असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ते एकूण 400 मार्काची असणार आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या दोघांसाठी देखील परीक्षा त्याच पद्धतीने असणार आहेत, हे लक्षात घ्या मित्रांनो। आणि आता इथं आपल्याला अर्ज सादर करण्याच्या काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहेत ते देखील दिलेलं आहे। कागदपत्र बघा आपल्याला कोणकोणती लागणार आहे आणि त्याची साईज किती असली पाहिजे। कागदपत्रांचा जो काही तुम्ही स्कॅन केलेला फॉर्मॅट आहे तो PDF मध्ये असणं आवश्यक आहे आणि ही जी काही तुम्हाला स्क्रीनवरती कागदपत्र दिसत आहेत ही सर्व कागदपत्र मित्रांनो आपण स्कॅन करून फॉर्म भरत असताना आपल्या सोबत ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे ज्यावेळेला आपण फॉर्म भरायला जाणार आहे त्यावेळेला आपली गडबड होणार नाही। तर बघा, इथं MPSC ची अधिकृत वेबसाईट दिलेली आहेत
या वेबसाईटवरती जाऊन काय करायचं आहे, आपण आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तिथं सर्व डॉक्युमेंट अपलोड करून आपल्याला काय करायचं आहे, परीक्षा फी जी आहे ती परीक्षा फी भरायची आहे। मागासवर्गीय, आदुग, अनाथ यांच्यासाठी 294 इतकी परीक्षा शुल्क असणार आहे आणि माजी सैनिक या विद्यार्थ्यांसाठी इथं परीक्षा शुल्क बघा किती आहे, 394 आणि 294 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क मित्रांनो तुम्हाला विदाउट परतावा असणार आहे। एकदा परीक्षा फी भरल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सबबीवरती परीक्षा फी माघारी मिळणार नाही, हे लक्षात घ्या। आणि तुम्ही परीक्षा फी जसं वरती मी सांगितलं त्या पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मित्रांनो तुम्ही परीक्षा फी भरू शकता। तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलं जाणार आहे। आपली ही जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला तुम्ही जाताना तुमचं आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड हे देखील घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याची एक किमान झेरॉक्स जी आहे ती झेरॉक्स देखील न्यायची आहे। तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं ही जी काही सर्वात मोठी भरती आलेली आहे MPSC मार्फत, तर त्या भरतीसाठी तुम्ही काय करायचं आहे, पात्र असाल तर निश्चितच अर्ज भरायचा आहे। अर्जाच्या देखील तारखा तुम्हाला देण्यात आलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य कर निरीक्षक पदासाठी 279 जागांसाठीची सर्वात मोठी भरती आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यांनी निश्चितच अप्लाय करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।